नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे अलीकडल्या काळात मी मराठीत माझे व्हिडिओ जमेल तेवढे बनवतो. कारण हिंदी युट्यूबर्सने अक्षरशः माझा वेळ खाल्लेला आहे. दिवसाला कमीत कमी एखाद दुसरा व्हिडिओ माझा हा कुठच्या तरी हिंदी युट्यूबर बरोबर असतोच असतो. आणि आता ते मित्र झाले, त्यांना नाही म्हणता येत नाही. पण मला त्यामध्ये इंटरेस्ट एवढ्यासाठी असतो की डोकं ठिकाणावर असलेल्या आणि प्रामाणिक पत्रकारिता करू बघणाऱ्यांशी बोललं तर आपल्यालाही नवनवे विषय आणि विषयाचे नवनवे पैलू सापडू शकतात, शोधता येतात. आणि म्हणून मी त्यांच्याशी बोलतो. या सगळ्यांनी मला गेल्या 2-3 दिवसामध्ये प्रामुख्याने महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यापासून एक प्रश्न सातत्याने विचारलाय की ठाकरे तो बच गए, लेकिन पवार ब्रांड का तो सुपड़ा साफ हो गया, आप उस पर ज्यादा क्यों नहीं बोलते. असं मला अनेक हिंदी युट्यूबर्सने विचारलं. आणि काही माझ्या चाहत्यांनी फोन करून किंवा कुठल्या ना कुठल्या मार्गाने निरोप पाठवून जी अवस्था शरद पवारांची या निवडणुकीमध्ये झालेली आहे त्यावर तुम्ही बोललं पाहिजे असा अट्टहास केला. म्हणून आजचा व्हिडिओ मी बनवतोय. कारण परिस्थिती खरंच वाईट आहे. खरं तर शरद पवार या महापालिकांच्या निवडणुकीत पडलेच नाहीत. आणि पवारांचे खास चमचे जे पत्रकार आहेत ते अगत्याने सांगतात शरद पवारांनी कधीही महापालिकांच्या निवडणुकांमध्ये रस घेतला नव्हता, यापूर्वी सुद्धा आणि आता सुद्धा. हे धादांत खोटं आहे. हे धादांत खोटं आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. 1992 मध्ये ज्या वेळेला मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पैकी रामदास आठवलेचा गट आपल्याकडे आणून मुंबई महापालिका कुठल्याही परिस्थितीत जिंकायची आणि शिवसेनेला बाळासाहेबांच्या हयातीत मुंबई महापालिकेमध्ये पराभूत करायचं यासाठी शरद पवारांनी अपरंपार प्रयत्न केलेले आहेत. ज्यांना याचा इतिहास तपासायचा आहे, वाचायचा आहे, बघायचा आहे, आठवून घ्यायचा आहे, त्यांनी दलित पॅन्थरचा एक संस्थापक ज.वी. पवार याचं पुस्तक तुम्हाला मिळेल. आंबेडकरी चळवळीचा इतिहास म्हणून त्याचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्या काळात पवारांनी विधानसभा आणि मुंबई महापालिका यासाठी काय काय लुडबुडी केल्या ते सगळं आलेलं आहे. तेव्हा पवार साहेब महापालिकेच्या निवडणुकीकडे ढोकून बघत नाहीत. हे त्यांच्या चमच्यांनी पसरवलेलं एक धादांत असत्य आहे. आणि त्या पलीकडे अगदी अलीकडच्या काळात आता पवार वयाने थकलेत वगैरे वगैरे बोललं जाईल, पण तरीही पवार महापालिकांच्या निवडणुकीत लुडबुडतात याचाही पुरावा तुम्हाला देतो. मला वाटतं साधारण 3-4 वर्षापूर्वी किंवा 3-1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुका होण्याच्या आधी साधारणतः 2022-23च्या सुमाराला एक एक करत सगळ्या महापालिकांनी मान टाकली आणि सगळीकडे प्रशासक बसवण्यात आले. 8-10 महापालिका तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी निवडणुका लॉकडाऊनचं कारण दाखवून टाळल्या आणि तिथे प्रशासक बसवले वगैरे वगैरे. तो विषयात जायची गरज नाही. पण त्यानंतर हा विषय पुढे पुढे येत राहिला आणि महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर म्हणजे 2022 नंतर हळूहळू महापालिकेच्या निवडणुका कधी होतील कधी होतील कधी होतील अशी जी चर्चा चालू होती, अशा वेळेला शरद पवारांनी पिंपरी चिंचवड आणि सोलापूर या 2 महापालिकांच्या निवडणुकांसाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतलेल्या होत्या, मिटिंगा घेतलेल्या होत्या. आणि मी त्याच्यावर केलेला व्हिडिओ तुम्हाला प्रतिपक्षवर सापडू शकेल. मला आता तारीख आठवत नाहीये, पण मी तो व्हिडिओ केला होता. काय व्हिडिओ होता की पिंपरी चिंचवड जो विभाग हा पवारांचे खासदार अमोल कोल्हे यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो, त्या पिंपरी चिंचवड या महापालिका क्षेत्रामध्ये
जी महापालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे त्याची तयारी करण्यासाठी शरद पवारांनी कार्यकर्त्यांची खास बैठक पिंपरी किंवा चिंचवडमध्ये घेतली होती आणि त्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलताना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अमोल कोल्हे म्हणाले होते की साहेबांचा वय जास्त झालेले आहे, त्यांची प्रकृती बरी नसते, त्यामुळे महापालिकांच्या निवडणुकांमध्ये साहेबांना कष्ट उपसायला लावणं हा अपराध आहे. ही सगळी जबाबदारी आपण कार्यकर्त्यांनी आणि दुय्यम नेते वगैरेंनी घेतली पाहिजे. हे जे अमोल कोल्हेंचं वक्तव्य होतं त्यावर भाष्य करणारा व्हिडिओ मी प्रतिपक्षवर टाकलेला होता आणि त्यामुळेच शरद पवार हे महापालिकेच्या निवडणुकीत उतरत नाहीत किंवा तिकडे बघत नाहीत हे धादांत असत्य आहे. पण असो, त्या विषयात जायची गरज नाही. प्रश्न असा आहे की आज विधानसभा निवडणूक आणि आता महापालिकांच्या निवडणुका राज्य काय त्या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका यामध्ये ज्या प्रकारे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचं धुळधाण उडालेली आहे, त्यांचे सगळेच्या सगळे कार्यकर्ते हळूहळू करत निष्क्रिय हतबल आणि हतोत्साहित होऊन गेलेले. त्याकडे बघितल्यानंतर शरद पवारांचं राजकारण आणि शरद पवार गटाचं राजकारण याचं भवितव्य काय याची चर्चा हळूहळू करत दबल्या आवाजात सुरू झाली. कालपर्यंत पवारांची चमचेगिरी करण्यातच धन्यता मानणारे अनेक जण आता पवार संपले, पवार ब्रँड संपला अशी भाषा पण वापरायला लागलेत. मला ती भाषा पटत नाही, मला ते कन्क्लुजन पटत नाही. मी पवारांचा कितीही टीकाकार असलो तरी पवारांच्या राजकारणाचं मला एक कौतुक नक्की आहे आणि मी ते वारंवार सांगतही आलेलो आहे. राजकारणामधले पावसाळे अनेकांनी कितीही बघितले असतील, पण राजकारणातल्या दुष्काळाचा अनुभव घेणारे शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले एकमेवा द्वितीय आहेत. अनेकदा पक्ष फुटले, अनेकदा त्यांचे सहकारी आमदार नेते त्यांना सोडून गेले. त्या दुष्काळातून बाहेर पडून आपल्या पक्षासाठी आणि आपल्या राजकारणासाठी सुकाळ आणण्यासाठी शरद पवारांनी अपरंपार प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून पवार संपले असं कोणीही म्हणू नये, मी म्हणणार नाही. कारण पवार म्हणजे फक्त पक्ष किंवा आलेले आमदार नाहीत. पवार म्हणजे त्यांचं थकलेलं शरीर नाही. शरद पवार म्हणजे त्यांचा उचापतखोर स्वभाव आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे आणि जोपर्यंत हालचाली करता येत आहेत तोपर्यंत शरद पवार राजकारण करणार. कारण राजकारण म्हणजे उचापतखोरी हे शरद पवारांनी फार पूर्वी ठरवलेलं आहे आणि ते उचापत करण्याचा स्वभाव त्यांचा सहजासहजी जाणं शक्य नाही. तर सांगण्याचा मुद्दा असा मित्रांनो की आताच्या महापालिका निवडणुकांमध्ये पवारांची संख्या अत्यंत काय म्हणतात ती नगण्य झाली आहे. म्हणून पवार संपत नसतात संपत. पवार म्हणजे रोहित पवार नाहीत, शरद पवार म्हणजे सुप्रियाताई नाहीत, शरद पवार म्हणजे अजितदादा पवार नाहीत. हे पहिलं लक्षात घ्या. कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या जागी उभं राहायचं आणि अंगावर येणारी लाट कशी पलटी मारून आपल्याला सुरक्षित करायचं याचा अंगभूत गुण ज्या माणसाकडे आहे त्याचं नाव शरद पवार आहे. त्याला इतका 2 मिनिटात तुम्ही काय म्हणतात तो रद्दीत काढू शकत नाही. त्यांचं राजकारण मला आवडत नसेल, त्यांनी आजपर्यंत केलेल्या उचापती मला आवडत नसतील, पण त्यांची झुंजण्याची जी इच्छाशक्ती आहे तिचं मला नेहमी कौतुक वाटलेलं आहे. आणि म्हणून आता महापालिका निवडणुकीत शरद पवारांचे किती आले, शरद पवारांचे नगरसेवक किती असतात, आमदार किती असतात याला अर्थ नसतो. कारण एकटे शरद पवार म्हणजे 30-40 आमदार असतात, 5-6 खासदार असतात आणि 100-125 नगरसेवक असू शकतात. हे लक्षात घ्या. एकटा पवार, त्याला निवडून यावं लागत नाही, त्याला कोणाचं मतदाराचं किंवा राजकीय पत्रकारांचं व्हॅलिडेशन लागत नाही. शरद पवार ही स्वयंभू राजकीय व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांना आकड्यात झोकता येत नाही. जसं दूध
किंवा तेल हे तुम्हाला लिटर मध्ये मोजावं लागतं. ते काय असतं, माप असतं, त्याच्यात मोजावं लागतं. तागडीत टाकता येत नाही. वजन करता येईल पण तागडीत टाकून तेलाचं मोजमाप होत नाही. तसं गहू वगैरे जे काय आहेत ते सुद्धा तुम्हाला वजनात मोजावे लागतात, मापात मोजता येत नाही. हा जो फरक आहे, तसं इतर राजकारणी, इतर राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते आणि शरद पवार यांची तुलना गैरलागू आहे. हा एक गोष्ट आहे की आज पवार संपले म्हणायला उतावळे झालेले जे अनेक पवारांचेच चमचे आहेत, माझा राग त्यांच्यावर आहे. कालपर्यंत पवारांच्या आरत्या ओवाळण्यात तुम्ही धन्यता मानत होता आणि एखाद दुसऱ्या निवडणुकीतल्या पराभवानंतर पवार संपले इतक्या निष्कर्षाप्रत येता. मी असं म्हणत नाही की पराभूत पवारांचं सुद्धा यांनी कौतुक केलं पाहिजे, बिलकुल नाही. बिलकुल नाही. पराभव पराभव असतो, अपयश हे अपयश असतं. त्यामुळे त्याचं ग्लोरिफिकेशन करण्याची बिलकुल गरज नाही. पण म्हणून तो संपला असं म्हणणं पण गैरलागू आहे. पवार हा वाघ आहे, लक्षात घ्या. वाघ आहे, अनेकांची शिकार केलेला तो खुंखार वाघ आहे. आणि कितीही वाघ थकला, कितीही उपाशीपोटी राहायची वेळ आली तरी वाघ गवत खात नाही असं म्हणतात, हे विसरू नका. आणि म्हणून जी तुलना चालली आहे सध्या, अरे भाजपचे काय 1200-1300 नगरसेवक निवडून आले 29 महापालिकांमध्ये. एकनाथ शिंदेचे इतके आले, काँग्रेसचे तितके आले, अगदी ओवायसीचे पण 125 वगैरे आले आणि शरद पवारांचे 36. सॉरी, शरद पवारांना एका तागडीत टाकलं तर पलीकडे नगरसेवक, आमदार आणि खासदार यांना टाकून पवारांचं वजन उचललं जाणार नाही, हे लक्षात घ्या. कारण पवारांची उचापत करण्याची क्षमता जी आहे ती भल्या भल्यांकडे नाही. एखादा देवेंद्र फडणवीस पुढच्या पिढीत आलेला असेल, पण बघता बघता उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपून टाकून देखील आज उद्धव ठाकरे शरद पवारांच्या विरुद्ध चकार शब्द बोलू शकत नाहीत. याला शरद पवार म्हणतात. शरद पवार समजून घ्या. उद्धव ठाकरेंना उल्लू बनवून आपल्या मंत्र्यांना इकडे बसवणं किंवा नंतर अजितदादांना गुपचूप संगनमतीने तिकडे पाठवून 12 मंत्री करून घेणं फडणवीसांच्या किंवा एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये, एवढ्या पुरते पवार नाहीत. शत्रुत्व पत्करून सुद्धा समोरच्याला आपण मित्र वाटावं अशा प्रकारचं राजकारण करण्याची क्षमता असलेला नेता हा अशा एखाद्या दुसऱ्या निवडणुकीतला आकडा कमी झाला म्हणून संपत नसतो. नसतो संपत. हा, पण ही जी चमचे करणारी उथळ लोक असतात त्यांची पवारांवर पण श्रद्धा नसते. पवार त्यांना आवडतात असंही नाही, पण देवेंद्र आवडत नसेल, मोदी आवडत नसेल, त्यासाठी पवारांच्या आरत्या ओवाळत असतात. या पलीकडे त्यांना पवारांची गुणवत्ता कधी आवडलेली नसते. पवारांनी आपल्या गुणांना मातीमोल केलं हे मी पण सांगतो, पण गुण नाकारत नाही. पण त्या गुणाला जी उचापत खोरीची कीड लागली त्यामुळे पवारांच्या सगळ्या राजकीय जीवनाची नासाडी होऊन गेली. आणि मग असले भडभुंजे जे असतात त्यांच्या मागे पवार अनेकदा फरफटत गेलेत आणि गेल्या 10 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये पवारांच्या राजकीय जीवनाला उतार वयामुळे मातीमोल व्हायची पाळी आली नाही. असल्या भडभुंजा चमचेगिरी करणाऱ्या स्तुती पाठकांच्या नालायकीमुळे पवार फरफटत गेलेले. तुम्हाला आठवतं मित्रांनो, 6-7 वर्षापूर्वी 2019च्या विधानसभा निवडणुका चालू होत्या आणि त्यावेळेला साताऱ्याला एका प्रचार सभेत शरद पवार बोलत असताना अचानक पाऊस आला आणि तरीही आपलं भाषण पवारांनी थांबवलं नाही. सभेला जमलेली गर्दी होती, त्यांनी आपापल्या छत्र्या उघडल्या. पवारांच्या मागे उभा असलेल्या माणसाच्या हातात छत्री होती, पण पवारांनी छत्री उघडली नाही आणि भिजत भिजत भाषण केले. कौतुकास्पद होतं.
पण त्या एका प्रसंगाचं इतकं अवडंबर अशा चमचेगिरी करणाऱ्या स्तुती पाठकांनी माजवलं की पवार पावसात भिजले आणि महाराष्ट्राचं राजकारण फिरलं, असं काहीही झालेलं नव्हतं. 80 साली पवारांनी पहिली निवडणूक काँग्रेसच्या बाहेर पडून लढवली, तेव्हाही त्यांचे 54 आमदार निवडून आले होते आणि 39 वर्षानंतर 2019 मध्ये परत एकदा राष्ट्रवादी म्हणून विधानसभेची निवडणूक लढवताना 6 वर्षापूर्वी शरद पवारांचे फक्त 54 आमदार निवडून आले होते. 39 वर्षामध्ये 54 पासून 54 पर्यंत वाटचाल करणं, याला राजकारणात फार मोठी उलथापालथ घडवणं म्हणतात. असले जे भोंदू लोक पवारांची चमचेगिरी करत होते, त्या चमचेगिरीला पवार खरं समजले आणि पावसात भिजलो की काय काय होतं असं खुद्द पवारांना वाटायला लागलं. तिथे पवारांचा पाय घसरत गेला. या असल्या खोट्या स्तुतीसमोर, कौतुकासमोर पवार साहेब जे फरफटत फरफटत गेली 6 वर्ष गेले, तिथून त्यांची नासाडी झाली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी खूप मेहनत घेतली, पण पवारांचे 8 खासदार निवडून आले, त्यांचा 80% स्ट्राईक रेट आहे, हे जे कौतुक झालं, ही पण चमचेगिरी होती. पवारांना 8 किंवा महाविकास आघाडीला 30-31 लोकसभेच्या जागा महाराष्ट्रात मिळाल्या, हे सत्य आहे, सत्य आहे. पण ते त्यांच्या कर्तृत्वावर उद्धवना 9, काँग्रेसला 9 काही 13 आणि शरद पवारांना 8 वगैरे जागा लोकसभेच्या मिळाल्या, हा त्यांचा प्रचंड कष्टाला आलेलं फळ किंवा विजय नव्हता. तो भाजपचा पराभव होता. भाजपला किंवा RSSच्या अनेकांनी जो आळस केला, त्याचा फायदा त्यांना मिळाला होता. आणि हे देवेंद्र फडणवीसांनी लगेच सांगितलं होतं. महाविकास आघाडी, महायुती यांच्या मतामध्ये प्रचंड फरक नव्हता, 1% मतांमध्ये फरक नव्हता, 0.5%ही नव्हता, 0.5%पेक्षाही कमी मतं महाविकास आघाडीला अधिक मिळाली होती. पण पवार साहेब पावसात भिजले, आहे ना, पवार साहेब फिरले आणि म्हणून आज पवारांचं नुकसान झालंय किंवा पवारांचा पक्ष खूपच खाली रसा तळाला गेलाय, हे सत्य असेल तरी त्याचं वर्णन जे काय पवार संपले असं केलं जातं, ते मला अजिबात मान्य नाही. हा, त्यांची चमचेगिरी करणाऱ्यांना इतके उतावळे झाले असतील तर मी एकच सांगेन की तुमच्या स्तुती पाठक पद्धतीमध्ये असं म्हणा की पवार साहेब खूप कम करू शकतात, पण हरामखोर पावसाने दगा दिला. या निवडणुकीमध्ये पवार साहेब घरात असतील, अंगणात असतील किंवा आणखीन कुठे गाडीने जात असतील आणि गाडीतून उतरले असतील, अशा वेळेला पाऊस पडला नाही. पाऊस पडला असता आणि पवार साहेब पावसात भिजले असते तर हे सगळं चित्र उलट दिसलं असं. अशी चमचेगिरी करा, ते अधिक योग्य होईल. तेव्हा पवारांची संख्याबळ कमी झालं महापालिका निवडणुकीत, हा पवारांचा दोष नाही, तो हरामखोर पावसाने केलेला गुन्हा आहे, पावसाने दिलेला दगा आहे. मित्रांनो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.